26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी मुंबईवर देशातला सर्वात भीषण आणि नृशंस हल्ला केला. या संपूर्ण घटनेनं देश हादरून गेला. परंतु आपण या हल्ल्यातून सावरले असून आता अत्यंत धैर्यानं दहशतवाद चिरडून टाकत आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मन की बात या मालिकेतला आज 107वा भाग प्रसारित झाला. त्यावेळेस त्यांनी या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना आदरांजली वाहिली. 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणूनही साजरा केला जातो. 2015 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. यानिमित्त आपण सर्वांनी एकत्र येऊन नागरिकांच्या कर्तव्याला प्राधान्य देत विकसित भारताचा संकल्प निश्चितपणे पूर्ण करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळेस केलं. नारी शक्ती वंदन कायदा हा आपल्या लोकशाहीच्या संकल्प शक्तीचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळेस म्हणाले. विधानसभा के कुछ सदस्य मनोनीत किए गए थे, जिनमें से 15 महिलाएं थी। ऐसी एक सदस्य हंसा मेहता जी ने महिलाओं के अधिकार और न्याय की आवाज बुलंद की थी। उस दौर में भारत उन कुछ देशों में था जहां महिलाओं को संविधान से वोटिंग का अधिकार दिया। राष्ट्र निर्माण में जब सबका साथ होता है तभी सबका विकास भी हो पाता है। मुझे संतोष है कि संविधान निर्माताओं के उसी दूरदृष्टि का पालन करते हुए अब भारत के संसद ने नारी शक्ति वंदन अधिनियम को पास किया है। नारी शक्ति वंदन अधिनियम हमारे लोकतंत्र की संकल्प शक्ति का उदाहरण है। ये विकसित भारत के हमारे संकल्प को गति देने के लिए भी उतना ही सहायक होगा। स्वच्छ भारत अभियानाप्रमाणेच व्होकल फॉर लोकल मोहिमेचं यश हेच विकसित भारत समृद्ध भारताचं महाद्वार उघडत आहे. व्होकल फॉर लोकल अभियान ही देशवासियांना रोजगार मिळण्याची हमीच आहे. हीच विकासाची हमी आहे आणि हीच देशाच्या समतोल विकासाची हमी आहे, असंही ते म्हणाले. याच संदर्भात भारतीय बनावटीच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याची आपली जबाबदारी असल्याचं ते म्हणाले. याचबरोबर व्होकल फॉर लोकल अभियानामध्ये परदेशामध्ये विवाह सोहळे आयोजित करण्याच्या ऐवजी स्थानिक रोजगार मिळवून देण्यासाठी असे सोहळे देशातच साजरे करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळेस भारतीयांना केलं. बुद्धिमत्ता, विविध संकल्पना आणि नवोन्मेष हे आज भारतीय युवा वर्गाची ओळख बनली असून तंत्रज्ञानाच्या जोडीनंच त्यांच्या बौद्धिक संपदेमध्येही सतत वाढ होत आहे. यामुळे देशाच्या क्षमतेतही वाढ होते. 2022मध्ये भारतीयांकडून केल्या गेलेल्या पेटंट स्वामित्व हक्कासाठीच्या अर्जांमध्ये 31% जास्त वाढ झाली आहे. या गौरवास्पद कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी तरुणांचं अभिनंदन करत जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय संशोधन या घोषवाक्याच्या आधारे विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याचं आवाहनही केलं. अवसरों के भी द्वार खुलते हैं। इतना ही नहीं, ये हमारे स्टार्टअप्स की ताकत और क्षमता को भी बढ़ाते हैं। आज हमारे स्कूली बच्चों में भी इनोवेशन की भावना को बढ़ावा मिल रहा है। अटल टिंकरिंग लैब, अटल इनोवेशन मिशन, कॉलेजों में इंक्यूबेशन सेंटर्स, स्टार्टअप्स इंडिया अभियान, ऐसे निरंतर प्रयासों के नतीजे देशवासियों के सामने हैं। ये भी भारत की युवा शक्ति, भारत की इनोवेटिव पावर का प्रत्यक्ष उदाहरण है। इसी जोश के साथ आगे चलते हुए ही हम विकसित भारत के संकल्प को भी प्राप्त करके दिखाएंगे। और इसीलिए मैं बार बार कहता हूं, जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान। भारतात डिजिटल व्यवहारांना मोठा प्रतिसाद मिळत असून त्याच मार्गात पुढचा महिनाभर केवळ UPI किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमातूनच अर्थव्यवहार करण्याचं आवाहन त्यांनी यावेळेस केलं. स्वच्छता अभियान ही एका दिवसाची किंवा एका आठवड्याची मोहीम नाही, तर ते संपूर्ण जीवनभर करत राहण्याचं काम आहे. देशभरात होत असलेले असे अनेक प्रयत्न आम्हाला केवळ प्रेरणाच देतात असं नाही, तर आपल्यात काहीतरी नवीन करण्याची इच्छाशक्तीही जागवतात, असंही पंतप्रधान म्हणाले. जलसुरक्षा हे 21व्या शतकातल्या प्रमुख आव्हानांपैकी एक आहे. जलसंवर्धन करणं हे एखादा जीव वाचवण्यापेक्षा कमी नाही. जेव्हा आपण सामूहिकतेच्या या भावनेतून एखादं काम करतो तेव्हा यशही मिळत असतं, असंही ते म्हणाले.
मेरे परिवारजनों, 21वीं सदी की बहुत बड़ी चुनौतियों में से एक है जल सुरक्षा। जल का संरक्षण करना जीवन को बचाने से कम नहीं है। जब हम सामूहिकता की इस भावना से कोई काम करते हैं तो सफलता भी मिलती है। इसका एक उदाहरण देश के हर जिले में बन रहे अमृत सरोवर भी है। अमृत महोत्सव के दौरान भारत ने जो 65,000 से ज्यादा अमृत सरोवर बनाए हैं, वो आने वाली पीढ़ियों को लाभ देंगे। अब हमारा ये भी दायित्व है कि जहां जहां अमृत सरोवर बने हैं, उनकी निरंतर देखभाल हो, वो जल संरक्षण के प्रमुख स्रोत बने रहें। काही दिवसांपूर्वी मन की बात या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात विविध ठिकाणी आयोजित यात्रांची छायाचित्रे मेला मोमेंट्स या शीर्षकाखाली पाठवण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार देशभरात विविध ठिकाणी आयोजित होणाऱ्या यात्रांची छायाचित्र अनेकांनी पाठवली. त्याच धर्तीवर त्यांनी आज प्रत्येक गावाला, प्रत्येक शाळेला, प्रत्येक पंचायतीला अशी स्पर्धा सातत्याने आयोजित करण्याचं आवाहन केलं. यामुळे स्थानिक सण असो किंवा उत्पादन जगापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असंही ते म्हणाले. स्वच्छतेच्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादामुळे प्रभावित झालेल्या अनेकांचा त्यांनी यावेळेस उल्लेख केला. उद्याच्या कार्तिकी पौर्णिमा आणि गुरु नानक देवजी यांचं प्रकाश पर्व यानिमित्त त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.